आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त एक कथा सांगणार आहे। एका गावामध्ये एक सुंदर मूर्ती तयार करणारा मूर्तिकार राहत होता। तो मातीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या सुंदरशा मूर्ती तयार करत होता आणि त्याचं पाहून त्याचा मुलगा सुद्धा तशा प्रकारच्या सुंदर मूर्त्या तयार करू लागला। परंतु त्याचे वडील त्याच्या मुलाचं कधीही प्रशंसा करत नव्हते की तुझ्या मूर्त्या खूप सुंदर आहेत। मग एके दिवशी त्याच्या मुलानं काय केलं, त्याने स्वतःच मूर्ती तयार केली, पण वडिलांना सांगितलं की ही माझ्या मित्रानं मूर्ती तयार केलेली आहे आणि वडिलांना दाखवली। वडिलांनी काय केलं, खूप तारीफ केली त्या मूर्तीची आणि मग खूप तारीफ केल्यानंतर त्या मुलाला सांगितलं की पप्पा बाबा ही मूर्ती मीच तयार केलेली आहे, मी तुम्हाला खोटं सांगितलं माझ्या मित्रानं तयार केली, मग तुम्ही माझी का बरं प्रशंसा करत नाही? तुम्ही त्याची केली मित्राची म्हणल्यानंतर केली तुम्ही। मग त्याचे वडील त्याला म्हणले की अरे बाळा, खूप प्रशंसा केल्यामुळे काय होते, माणूस अजून चांगलं काम करणं सोडून देते, म्हणून मी तुमची प्रशंसा केली नाही। म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या, जर तुम्हाला कोणी खूप छान म्हणलं, खूप हुशार म्हणलं तर तिथे थांबायचं नाही, तिथं तुम्हाला अजून जास्त अभ्यास करायचा, तिथं तुमची जबाबदारी